डिकीतला सस्पेन्स भाग 3. सांगोडे काशीनाथला घेऊन आला. काशीनाथ, तू हरीशला ओळखतो? शेंडे इन्स्पेक्टरांनी विचारले. हो साहेब, काशीनाथ म्हणाला. तो कुठे आहे? इन्स्पेक्टर म्हणाले. काय झालं साहेब? काय केलं त्यांनी? काशीनाथने विचारले. फालतू प्रश्न विचारू नकोस. तो कुठं आहे ते सांग, शेंडे साहेबांनी कडक स्वरात विचारले. गोंदियाला गेला आहे साहेब. त्याचं घर आहे गोंदियाला, काशीनाथ म्हणाला. कशाकरता गेला आहे? शेंडे इन्स्पेक्टरांनी विचारले. त्याचं लग्न ठरलं आहे असं म्हणत होता साहेब तो. कोणाशी आणि केव्हा आहे लग्न? कोणाशी आहे ते नाही सांगितलं. गुपित आहे म्हणत होता, काशीनाथ म्हणत होता. म्हणजे? शेंडे म्हणाले. मला एवढंच माहीत आहे. तू का नाही गेलास तुझ्या मित्राच्या लग्नाला? त्यांनी मला केलं. तू येऊ नकोस म्हणाला, काशीनाथ म्हणाला. त्यांचे अजून कोण मित्र आहेत? नाही, अजून कोणी मित्र असा नाही आहे, काशीनाथ म्हणाला. करपे, गोंदिया पोलिसांना फोन करा आणि काय परिस्थिती आहे त्यांची माहिती काढायला सांगा. हरीशची फक्त माहिती काढा म्हणावं. त्याला हात लावू नका. त्याचे जर खरंच लग्न असेल तर त्यात बाधा नको. आणि ते रेड लाईट एरियामधून काय सिग्नल येतोय ते लवकर बघा, शेंडे पोलीस म्हणाले. 2 दिवस काही न उघडत गेले. शेंडे अस्वस्थ झाले होते. कुठून काहीच मागमूस लागत नव्हता. पण थोड्याच वेळात गोंदिया पोलिसांकडून अपडेट आलं. हरीशचं खरंच लग्न होतं. मांडप पडला होता आणि लग्नाची धामधूम चालली होती. म्हणजे हरीशच्या यात काही संबंध नव्हता. एखाद्या मुलीला लग्नाचं विचारणं हा काही गुन्हा नाही. मग आता काय? रेड एरियामधून काही बातमी नव्हती. करपे स्वतः जाऊन बरीच चौकशी करून आले, पण हातात काही लागलं नाही. शेंडे डेड एंडला पोचले होते. ते पुन्हा मान्यांकडे जाऊन अजून काही माहिती मिळेल का ते बघून आले, पण प्रगती होण्यासारखं काही मिळालं नाही. माने कुटुंब सर्वच बाबतीत अनभिज्ञ होते. नीलाक्षीच्या मित्र-मैत्रिणी, कॉलेज सगळीकडे तपास करून झाला होता. काही संशयास्पद मिळालं नाही. नीलाक्षी एक सर्वसाधारण नाकासमोर चालणारी मुलगी होती. या पलीकडे काही कळत नाही. फाईल जवळजवळ बंद झाली होती. साधारण वर्ष उलटलं. कसलीच प्रगती झाली नव्हती. केस जवळजवळ बंद झाली होती. एकदा सकाळीच शेंडे करपे एका केसच्या संदर्भात तपासासाठी जवळच्या गावामध्ये गेले होते. यायला संध्याकाळ झाली होती. दिवसभरात चहा प्यायला सुद्धा फुरसत मिळाली नव्हती. भूक पण लागली होती. करपे म्हणाले, साहेब पाणीपुरी खाऊ पिऊ, तेवढे बरं वाटेल. समोरच्या राम भरोसे पाणीपुरी या गाडीवर दोघंही थांबले. या दोघांना येताना पाहून राम भरोसे दचकला. तरी चेहऱ्यावर उसन अवसान तो म्हणाला, आइये साहब, क्या बनाओ आपके लिए? राम भरोसे म्हणाला. पाणीपुरी दो, शेंडे म्हणाले. शेंडे साहेबांच्या नजरेतून त्याच्या दचकणं काही सुटलं नाही. पूर्ण वेळ ते त्याच्याकडे आपल्या भेदक नजरेतून बघत होते. राम भरोसे त्याच्यामुळे अस्वस्थ झालेला दिसला. वरतून साहेब म्हणाले की पानीपुरी इतनी बढ़िया है कि तुम्हारे हाथ की एक सेल्फी हो जाए. आणि तो नको नको म्हणत असताना सुद्धा सेल्फी काढली. चहा पिऊन झाल्यावर जीपमध्ये बसल्यावर शेंडे साहेबांना म्हणाले, करपे तुम्ही बघितलं का? तो राम भरोसे आपल्याला पाहून जाम टरकला होता. साहेब, पोलीस आपल्याकडे येत असताना बघितल्यावर सगळेच घाबरतात. पोलीस पाणीपुरी खात नाही का? साधारण गोष्ट आहे. साधारण पाणीपुरीवाला दचकला नसता. हा पोलीस पैसे देतील की नाही देतील ही शंका त्याच्या मनात येऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे तो दचकला याचा अर्थ काही वेगळाच असू शकतो. नाही, करपे नेहमीच घाबरणं वाटत नाही. काहीतरी गडबड आहे. मी पूर्ण वेळ त्याचे निरीक्षण करत होता. नक्कीच दाल में कुछ काला आहे. शेंडे साहेबांनी त्याला आलेल्या संशयाबद्दल बोलून दाखवलं. पोलीस स्टेशनवर आल्यावर शेंडेंनी गंगाधरला बोलला, त्याच्या मोबाईलवर सेल्फी
सेंड केली आणि म्हणाले की या फोटोत जो माणूस आहे त्याच्यावर लक्ष ठेवा 24 तास. हा राम भरोसे पाणीपुरीवाला आहे. सिग्नलच्या चौकात बसतो. साध्या कपड्यात. ज्या काही वेगळं घडलं असेल तर ताबडतोब कळवा. तो गेल्यावर करपे म्हणाले, साहेब असं काय घडलंय की तुम्ही त्याच्यावर नजर ठेवायला सांगताय? पाणीपुरी खात असताना माझ्या त्याच्याकडे बारीक लक्ष होते. त्याच्या हालचाली सहजपणे नव्हत्या. आपल्याकडे बघत होता आणि अस्वस्थ होत होता. मी एक लॉंग शॉट मारतो आहे. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. काही गडबड असेल तर कळेलच, बघूया, शेंडे इन्स्पेक्टर म्हणाले. 8 वाजेच्या सुमारास गंगाधरचा फोन आला. साहेब, तुमच्या माणसाने गाडी बंद केली आणि तो जायला निघाला. 8 वाजता पाणीपुरीच्या गाड्या साधारण 11 वाजेपर्यंत बंद होतात. पहा करपे, मी तुम्हाला म्हटले होते ना, कहाणी सुरू हो गई है. गंगाधर, तुम्ही त्याच्या मार्गावर राहा आणि मला अपडेट देत राहा, शेंडे म्हणाले. 8:30ला गंगाधरचा पुन्हा फोन आला. राम भरोसे घरी आहे आणि त्याच्याकडे कोणीतरी गावावरून आलेला दिसतो आहे. हँडबॅग घेऊन आहे. ठीक आहे, तिथंच थांबा. नरेश तुम्हाला 11 वाजेला रिलीव्ह करेल, शेंडे म्हणाले. 10 मिनिटांच्या पुन्हा गंगाधरचा फोन आला. साहेब, राम भरोसे पण बॅग घेऊन निघाला आहे आणि ते दोघं एसटी स्टँडच्या दिशेने चालले आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या पाठ सोडू नका. आम्ही बस स्टँडवर पोहोचतोच. स्टँडवर पोहोचल्यावर राम भरोसेला शेडमध्ये उभी असलेली पोलीस पार्टी दिसली. तो त्याच्या दोस्ताला म्हणाला, आतमध्ये पोलीस आहेत. आपण या समोरच्या बसमध्ये चढू. तू बॅग अशी कर की चेहरा दिसला नाही पाहिजे. पण शेंडेंच्या तीक्ष्ण नजरेने सर्व टिपत होते. त्यांनी खून केली आणि पोलिसांनी बसमध्ये शिरले. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणल्यावर शेंडे साहेबांनी सूत्र हातात घेतले. अर्धा तास राम भरोसे आणि त्याचा दोस्त यांना तसंच बसवून ठेवलं. चुळबुळ चालली होती. सांगोडे त्याच्या कटाक्ष टाकत होता. सांगोडे त्याच्याकडे लक्ष ठेवून होते. त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होता. त्यामुळे राम भरोसेची अस्वस्थता आणखीच वाढली होती. अगदी हलक्या पुऱ्यासाठी त्याने विचारलं. अर्धा तास झाल्यानंतर राम सरोचा संयम तुटला होता. तो सांगोड्यांना म्हणाला, और कितनी देर हमें बिठा रखेंगे साहब, बता दो. हमने सुबह से कुछ नहीं खाया. क्या सता रहे हो साहब? बिजी है. उनका काम खत्म होने के बाद तुम्हें बुलाएंगे, तब तक चुपचाप बैठे रहो, सांगोड्यांनी कडक शब्दात सांगितले.